Good morning, students. Today I am going to explain problem number 11 from your textbook exercise given on page number 121. In this problem, if you see, they have given you a balance sheet and a receipt and payment account, and they have asked you to prepare income and expenditure account and a new balance sheet. What do you mean by a new balance sheet? Let's first discuss that. The balance sheet that they have given you is as on 1st April 2019. 1 एप्रिल 2019ची ही बॅलन्स शीट आहे, म्हणजेच ही मागच्या वर्षीची बॅलन्स शीट आहे. 31 मार्च 2019ची जी बॅलन्स शीट आहे तीच ही या वर्षीची ओपनिंग बॅलन्स शीट असते. मागच्या वर्षीची क्लोजिंग बॅलन्स शीट म्हणजेच या वर्षीची ओपनिंग बॅलन्स शीट आहे. ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे काय? तर या बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला जे काय असेट आणि लायबिलिटीजचे सगळे बॅलन्सेस दिसत आहेत ते सगळे त्या असेट आणि लायबिलिटीजचे ओपनिंग बॅलन्सेस आहेत. तुम्हाला आत्ता जी बॅलन्स शीट तयार करायची आहे ती क्लोजिंग बॅलन्स शीट करायची आहे, म्हणजे 31 मार्च 2020ची बॅलन्स शीट तुम्हाला बनवायची आहे. त्यामध्ये प्रत्येक असेट आणि लायबिलिटीचा त्या वर्षी अखेरीचा म्हणजे इयर एंड बॅलन्स दिसणार आहे. ओके, सो यामध्ये जास्त कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे की जी बॅलन्स शीट दिलेली असते ती ओपनिंग डेटची असते आणि जी तुम्हाला बनवायची असते ती या क्लोजिंग डेटची असते. ओके, आता बनवणं कसं आहे? इट इज व्हेरी इझी. व्हॉट यू वुड डू नाव, जसं आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या सगळ्या एंट्रीज पोस्ट करत होतो तसंच इथे बॅलन्स शीट आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या सगळ्या एंट्रीज पोस्ट करणार आहोत. सो लेट्स फर्स्ट फोकस ऑन द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या एंट्रीज पोस्ट करणं हे अतिशय सोपं आहे. यामध्ये तुम्हाला जे काय असेट लायबिलिटीज ते बॅलन्सेस दिसत आहेत ते नवीन बॅलन्स शीटमध्ये पोस्ट करायचे आहेत. फक्त पोस्ट करताना एकच गोष्ट बघायची आहे की वेदर that asset or liability reflects in the given receipt and payment account. म्हणजे रिसीट पेमेंट अकाउंटमध्ये ते कुठे दिसतंय का परत असेट आणि लायबिलिटी ते एकदा तुम्हाला बघायचं आहे. आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑर ॲडजस्टमेंट्स ह्याच्यामध्ये कुठे ते रिफ्लेक्ट होत आहे का हेही एकदा चेक करायचं आहे. हे चेक कशासाठी करायचं? तर जर एखादी लायबिलिटी किंवा एखादा असेट रिसीट पेमेंट अकाउंटमध्ये किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये रिफ्लेक्ट होत असेल तर तो तुम्हाला इनर कॉलममध्ये पोस्ट करायचा आहे, नवीन बॅलन्स शीटच्या इनर कॉलममध्ये. जर त्याला काहीच ॲडजस्टमेंट नसेल, तो रिसीट पेमेंट अकाउंटमध्येही रिफ्लेक्ट होत नसेल तर यू कॅन डायरेक्टली पोस्ट द अमाऊंट इन द आउटर कॉलम. सो इट इज व्हेरी इझी. काहीही कन्फ्युजन असायची गरज नाही आहे. मी काय सांगितलं? ओल्ड बॅलन्स शीट पोस्ट करताना तुम्हाला सगळे जे बॅलन्सेस आहेत ते नवीन बॅलन्स शीटमध्ये पोस्ट करायचे आहेत. दोज बॅलन्सेस वुड बी पोस्टेड आयदर टू द इनर कॉलम ऑर द आउटर कॉलम. ज्या ज्या लायबिलिटी आणि असेटला ॲडजस्टमेंट्स आहेत किंवा जे रिसीट पेमेंट अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होत आहे ते तुम्ही इनर कॉलममध्ये पोस्ट करणार आहात. ज्याला काहीच ॲडजस्टमेंट नाही ते डायरेक्टली तुम्ही आउटर कॉलममध्ये पोस्ट करणार आहात. ओके, सो व्हेरी इझी. No need to get confused in this. So let's see here the liabilities first. Liability साईडला फक्त कॅपिटल फंड आहे. कॅपिटल फंडची अमाऊंट ही नेहमीच इनर कॉलमला पोस्ट करायची आहे, बिकॉज whenever there is anything else given as to be capitalized that would be added to this capital fund, and also if there is surplus that would be added to capital fund, if there is deficit that would be reduced from the capital fund. So keep in mind that always this capital fund amount you would post it to the inner column. Okay, so this is about the liability side. If you see the asset side now, they have given you the cash in hand and cash at bank balance. Now I have again striked it off because बॅलन्स शीटमध्ये ओल्ड बॅलन्स शीटमधले जे हे कॅश आणि बँकचा बॅलन्स आहे तो आपण पुन्हा बॅलन्स शीटमध्ये दाखवणार नाही. कारण काय की हा जुना बॅलन्स आहे. नवीन बॅलन्स कुठे मिळणार आहे तुम्हाला? नवीन बॅलन्स कॅश आणि बँकचा तुम्हाला पेमेंट साईडला दिलेला असतो इथे, दिस. सो दिस वी आर गोइंग टू शो इन द बॅलन्स शीट. कॅश आणि बँक बॅलन्स आपण दाखवणार जो आहोत तो रिसीट पेमेंट अकाउंटमधला दाखवायचा आहे
आणि ओल्ड बॅलन्स शीटमधला दाखवायचा नाही. सो हे तुम्हाला फिक्स व्हावं तुमच्या डोक्यामध्ये, म्हणून मी हे इथे स्ट्राईक ऑफ करून दाखवलेलं आहे. सो दॅट यू वुड ऑलवेज रिमेंबर इट दॅट the balance is given in the old balance sheet will not be posted. The balance is given in the payment side of receipt and payment account that we are going to post in the new balance sheet. Okay. Now let's see the other assets one by one. Building is given. So हा बॅलन्स आपल्याला नवीन बॅलन्स शीटमध्ये पोस्ट करायचा आहे. फक्त आपल्याला आता काय बघायचं आहे की whether to post it in the inner column or the outer column. So what we need to find out, let's check the receipt and payment account whether this asset reflects in the receipt and payment account. That we have to find out. आता कुठलाही asset हा receipt payment account मध्ये कधी reflect होईल? If the asset is sold during the year or additional asset is purchased during the year, then it would reflect in the receipt and payment account. But if you see here, you won't find any building. Okay. So receipt and payment account मध्ये building दिसत नाही आहे. So let's now move to the additional information. Let's see if we can see building as an adjustment anywhere. Additional information मध्ये ही building कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे. म्हणजेच buildingला कुठलीच adjustment नाही आहे. So what we are going to do, buildingचा जो काही balance आहे, this 4,50,000, that you can directly write in the outer column of your new balance sheet. Okay, clear? Buildingचा balance directly outer column मध्ये लिहायचा आहे. Now let's see furniture. Furniture, again the same process. We would first see if furniture appears in the receipt and payment account. Yes, here if you see buy furniture 50,000, याचा अर्थ झाला additional furniture of rupees 50,000 is purchased during the year. म्हणजे हे जे आहे purchases ते तुम्हाला तुमच्या फर्निचरमध्ये ॲड करायचे आहेत. So now let's also see the additional information. Here also they have mentioned in the third point that depreciate furniture by rupees 10,000. म्हणजेच काय, तर फर्निचरला दोन ॲडजस्टमेंट दिसत आहेत. First is you have to add this additional furniture purchased and then you have to reduce the depreciation. Okay, so now how you are going to show this in the balance sheet? Let's quickly see that also. See, तुम्ही जेव्हा balance sheet मध्ये दाखवणार आहात तेव्हा तुम्ही काय दाखवणार? Furniture, you would write furniture, you would write this opening balance which you have taken from the old balance sheet. Okay, this is the opening balance. Add purchase during the year rupees 50,000. हे आपल्याला कुठनं मिळाले? receipt and payment account मधून. आता या दोन्हीची सबटोटल काय झाली? 72,000 plus 50,000 which is 1,22,000. Now they have told you to charge depreciation of rupees 10,000 on this. So less depreciation. ही amount आपल्याला कुठनं मिळाली? adjustment मधनं. ती आपण याच्यामधनं मायनस केली. So we got the final amount or the closing balance of furniture as 1,12,000 and this would be shown in the outer column. So this is your outer column, this is the inner column. Inner column मध्ये बाकी सगळे amounts लिहायचे आहेत आणि outer column मध्ये final calculated amount will be reflected. Okay. Now let's see the next thing. Next they have given you as the library books rupees 45,000. Again we are going to search for the same in the receipt and payment account and here you would find it by library books rupees 14,000. Means here you would find that the library books purchased during the year are 14,000. Also if you see the additional information, the third point says depreciate library books by rupees 9,000. Okay, so again let's see how we are going to present it in our new balance sheet. New balance sheet मध्ये आपण हे कसं दाखवणार आहोत? Here see, you would write library books in a column 45,000. हे आपल्याला कुठनं मिळाले? Old balance sheet मध्ये त्यांनी ही amount दिलेली आहे. Then we would add purchase during the year. This amount of rupees 14,000 is given in the receipt and payment account. So the subtotal is 59,000.
Now from this you need to reduce the depreciation which is given in the adjustment, rupees 9,000. So 59,000 minus 9,000, you are going to get 50,000 in the outer column. Okay, so same this like this you are going to write in your balance sheet, all these amounts in the inner column and 50,000 in the outer column. Okay, is it clear? So let's move to the next point, next entry. Next is computer laboratory, rupees 60,000. So let's see whether it reflects in the receipt and payment account. Receipt and payment account जर तुम्ही बघितलं तर तिथे computer laboratory you won't find it anywhere. Let's check the additional information also. There also you won't find the computer laboratory. म्हणजेच काय तर याला काहीही adjustment नाही आहे यावर्षी. म्हणून तुम्ही ते डायरेक्टली काय करू शकता, आउटर कॉलममध्ये लिहू शकता. So computer laboratory, the amount you would directly write in the outer column, because as there is no adjustment during the year, whatever was the opening balance is now the closing balance. Okay, understood? So this was the posting of the old balance sheet. Balance sheet post करायला अतिशय सोपी आहे. तुम्हाला लायबिलिटी साईडला लिहायच्या आहेत, असेट साईडला लिहायचे आहेत. फक्त कॉलम डिसाईड करताना you have to just go through the receipt and payment account and the additional information. Then you would decide whether the amount would be written in the inner column or the outer column. That's it. Another thing to keep in mind is these balances, cash in hand and cash at bank, these balances you are not going to write in the new balance sheet. Instead of these, you are going to write these balances which are given at the payment side of receipt and payment account. Those balances you are going to write in the new balance sheet. Okay, so the balance sheet's posting झालं. Let's see the posting of receipt and payment account. Receipt side first. Receipt side la, as usual, the opening balances we are not going to post anywhere, hence I have striked it off. Then tuition fees, term fees, admission fees, all these are revenue receipts and hence will be posted to the income side of income and expenditure account. Donations, here they have mentioned in the bracket that the donations are of capital nature, capital receipts. Whenever they give donations, you have to be careful, you have to refer the additional information whether the donations are of capital nature or of the revenue nature. ही डोनेशनच्या बाबतीत ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते जी तुम्हाला बघून ठरवायचं आहे की याचं पोस्टिंग कुठे करायचं आहे. आता इथे त्यांनी मेन्शन केलं आहे की हे जे आहे हे कॅपिटल रिसीट आहे. म्हणजेच काय तर यू नीड टू कॅपिटलाइज इट, मीन्स व्हॉट, यू नीड टू ॲड इट टू द कॅपिटल फंड. ओके, सो वेन एवर दे गिव्ह यू that any receipt is a capital receipt, you would add it to the capital fund. So here donations you are going to add to the capital fund, this 61,000. Okay, then interest received, this is revenue receipt. Interest received is always a revenue receipt, so you would show it at the income side of income and expenditure account. Government grants, now whenever there are grants given in the receipt side, again you have to confirm with the help of the additional information that whether the grant is a revenue receipt or a capital receipt. Here they have mentioned it to be revenue. So this is a revenue receipt and hence it would be shown in the income and expenditure account. हेच जर capital असतं तर आपण balance sheet मध्ये दाखवलं असतं. Okay, here they have clearly mentioned that it is of revenue nature and hence this amount will be shown in the income and expenditure account, income side. Sundry receipts are always revenue receipts, so you are going to show this where income and expenditure account, income side. So this was the posting of the receipt side. इथे फक्त donations जे आहेत ते balance sheet मध्ये तुम्हाला दाखवायचे आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला balance sheet मध्ये दाखवायच्या आहेत त्या मी मुद्दाम underline केलेल्या आहेत. Okay, so let's go to the payment side now. If you see the payments, salary they have given, it is a revenue payment, so you would post it in income and expenditure account. Library books, हे आपण बघितलं की तुम्हाला
बॅलन्स शीटमध्ये परचेस ड्युरिंग द इयर म्हणून दाखवायचं आहे. ओके, दिस इज कॅपिटल पेमेंट अँड हेन्स इट वुड बी शोन ओनली इन द बॅलन्स शीट. हे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला पोस्ट होणार नाही. देन ऑफिस रेंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, sundry expenses, insurance, स्पोर्ट्स एक्सपेन्सेस, ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस, हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत ते रेव्हेन्यू पेमेंट्स आहेत. ओके, आणि म्हणूनच हे तुम्ही इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये एक्सपेन्स साईडला पोस्ट करणार आहात. ऑफिस रेंटपासून ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सपर्यंत ऑल द एक्सपेन्सेस यू वुड पोस्ट इट टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. नाउ अगेन दे हॅव गिवन यू द furniture. As I have already told you and shown you in the working note also, this you have to add in the balance sheet. The opening balance of the furniture, you are going to add this as purchased during the year. Okay, हे capital payment आहे आणि म्हणून तुम्ही ते balance sheetच्या asset साईडला दाखवणार आहात. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये फर्निचर दाखवायचं नाही. Then comes repairs. This is again a revenue payment, hence will be posted to income and expenditure account. And lastly, the balances, cash in hand and cash at bank. हे दोन्ही balances जे आहेत ते balance sheetच्या asset साईडला तुम्ही दाखवणार आहात. परत मी एकदा आठवण करून देते, बॅलन्स शीटमध्ये जे कॅश आणि बँकचा बॅलन्स आहे तो आपण दाखवणार नाही. Instead, we are going to show these balances in the new balance sheet. Okay. So this is it. This is the posting of the payment side. Here, library books, furniture, and the closing balance will be posted to the balance sheet, and all the rest of the payments will be posted to income and expenditure account. Now let's see the additional information. Outstanding salary of rupees 9,000. Now, outstanding salary means this is outstanding expense. So ह्याचे दोन इफेक्ट काय असतात? First, you are going to add it to the salary in the income and expenditure account. So जेव्हा सॅलरी तुम्ही पोस्ट करणार आहात इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये तेव्हा ती इनर कॉलममध्ये पोस्ट करायची आहे. त्याच्यामध्ये ही आउटस्टँडिंग सॅलरी ॲड करून जी काय अमाऊंट येईल ती आउटर कॉलमला लिहायची आहे. हा झाला पहिला इफेक्ट. सेकंड इफेक्ट इज आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग एक्सपेन्स is always your liability, so you are going to show it at the liability side. Next is outstanding tuition fees. Now tuition fees are your income, so this is outstanding income. Now what are the two effects? First, again you are going to add this amount to the tuition fees. So ट्युशन फीज जेव्हा तुम्ही पोस्ट करणार आहात तेव्हा त्यासुद्धा तुम्ही इनर कॉलममध्ये पोस्ट करायच्या आहेत. त्याच्यामध्ये यू वुड ॲड आउटस्टँडिंग ट्युशन फीज 15,000 अँड द टोटल अमाऊंट वुड बी शोन इन द आउटर कॉलम. हा झाला पहिला इफेक्ट. सेकंड इफेक्ट आहे आउटस्टँडिंग इन्कम. Outstanding income is always your asset, and hence you would show it at the asset side of the balance sheet. Now the third point, depreciation on books and furniture. एक इफेक्ट तर आपण बघितला, एक्सेल शीटमध्ये मी तुम्हाला दाखवलं त्याची वर्किंग नोट कशी करायची आहे आणि प्रेझेंटेशन बॅलन्स शीटमधलं. तर तिथे आपण त्या असेटमधून डेप्रिसिएशन मायनस केला, तो झाला पहिला इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट हा असणार आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेन्स साईडला सुद्धा तुम्हाला या दोन्ही अमाऊंट डेप्रिसिएशनच्या दाखवायच्या आहेत. Okay, depreciation on books and depreciation on furniture. It would be shown at the expense side of income and expenditure account also. Okay, so if you want, you can have a look at the working of this. हे असंच्या असं तुम्ही बॅलन्स शीटमध्ये दाखवणार आहात फॉर बुक्स अँड फर्निचर. ओके, दिस इज द इनर कॉलम, दिस इज द आउटर कॉलम. हिअर यू हॅव शोन द डेप्रिसिएशन and it would also be shown where in the income and expenditure account expense side. Okay, so this is for library books and this is for furniture. This is how you are going to show it in your new balance sheet. Okay, understood? So I think I have clearly explained the posting of the
balance sheet as well as receipt and payment account, and I have also covered the additional information. So now you should be able to solve this problem on your own. If you have any doubts or queries, we would discuss it. Okay, so I'm going to end this video here. That's it. Thank you.